तुम्ही नाव कोरलं आणि आता तुमच्या स्पर्धेमध्ये A1 ट्रॉफीमध्ये तुम्ही खेळणार आहात, कसं मॅनेजमेंट आहे आणि कोणते खेळाडू घेऊन तुम्ही खेळणार आहात या मॅच मध्ये? आता फिल्डर तर आमचे आहेत, पण कसं आहे, आयोजक स्वतः असल्या कारणाने 2-3 दिवस काय फील्डवरती आम्ही गेलो नाहीये आणि झोप नाही, रात्रभर दिवस रात्र इथं एक करायला लागतो म्हणून झोप नाही. बघू आता जशा प्रकारे DD वरती परफॉर्मन्स झाला तशा या ठिकाणी करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. तुम्ही मागचं मॅच बघितलंच असेल, यशची बॅट ज्या प्रकारे स्विंग करत आहे त्याला थांबवण्याकरिता रणनीती आखवावी लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. सर्वप्रथम टॉस जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि वेळोवेळी संघाला कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. विषय यशचा आला तर यश करण अंबाला भिवंडी आहे, भिवंडीचा करण अंबाला आहे, त्याला आम्ही लवकरात लवकर पवेलियनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करू. आणि एकच खेळाडू नाही, 11 खेळाडू आहेत, प्रत्येक जोडल्या टीम मध्ये आयकॉन खेळाडू आहे. त्याच्या समोर कोणत्या प्रकारे तुम्ही डावपेच पेश करणार आहात? प्रत्येक समोर पण प्रत्येक आणि यश जेवढे लवकर आम्हाला आउट करता येईल तेवढे लवकर आम्ही आउट करण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल 100%. आपल्या संघासाठी शुभेच्छा. निखिलेश शेलार होता कॅप्टन, इथे आहेत वेलुली टीम संघाचे ब्ल्यू प्रांतस. काय अपेक्षा, टीमला काय सांगशील? टीमला काय, टीम आमच्या मुलांनी भरपूर मेहनत केलेली आहे. बाकी गेम मध्ये आम्ही ग्राउंडवर दाखवू काय असेल ते. तुम्ही टॉस जिंकल्याचा तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच निर्णय होता. आता बॅटिंग करायची आहे, 3 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40 पर्यंत, 35-40. ती जोडी की काही बदल होईल पहिल्या डाबासाठी? नाही, जोडी सेम राहील. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे, न्यू संघर्ष मिटपाडा टीम संघ टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. कॉम्बॉक्स मध्ये आपण जाऊया, स्वप्नील जाधव यांच्या सोबत जुळणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. दरम्यान आजच्या दिवसातील सबसे कड़ा और बड़ा मुकाबला, एक पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीकरिता येते. आपण पाहू शकाल न्यू संघर्ष मिटपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता संघ झालेली टीम असेल ब्लू पॅन्थर्स व्हेलोली. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. चला टीम वेहलोली, आपण सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. या ठिकाणी नाणेफेक जिंकत असताना या ठिकाणी मिटपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय, तर मात्र फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच टीम ब्लू पॅन्थर्स वेहलोली या संघाला. दोन्ही मातब्बर जे संघ आपण पाहू शकतायत एकमेकांच्या विरोधात लढताना. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. सलामीचे शिलेदार, सलामीची जोडी, सलामीची जुगलबंदी आपण पाहू शकतायत व्हेलोली या संघाकडनं. नो डाऊट्स यश आणि त्याच्या साथीला जोडले गेले तर प्रतीक. क्रिकेटच्या पटलावरील दोन्ही मोठे नाव. आइए दोस्तों, आज के दिन का ये बड़ा मुकाबला, खूबसूरत मुकाबला, जहां पर टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है निखिलेश शेलार ने। गेंदबाजी में गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए, फेमस गेंदबाज निखिलेश बिल्कुल तैयारी करते हुए।
चला मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आपण. निकलेश शेलार गोलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळते. सामना चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. यश आणि प्रतीकची जोडी, दोन आयकॉन खेळाडू ब्ल्यू प्रांतर्स वेल्युटी टीम संघाच्या माध्यमातून. फील्ड पोझिशन जर बघितलं आपण, विकेट किपर विकेट पासून दूर आहे. शॉर्ट थर्डमॅनला आणि शॉर्ट फाइंडला 2 क्षेत्ररक्षक लावण्यात आलेले आहेत. एक गली पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू, ओ माय गॉड, बॅटची एज घेतली होती. विकेट किपर थोडंसं दूरवर राहिला, मात्र चेंडू मागच्या बाजूने सरकलाय. थर्डमॅन डीप मध्ये, तिथे धाव कंप्लीट केली जाते. पहिली स्कोर बोर्ड लागली जाते बॅटर यशच्या माध्यमातून. खाता खोलताना आपल्या संघाचा यश जाधव फ्रॉम ढोंडा वडोली, निकलेश शेलार फ्रॉम मिटपाडा. जुगलबंदी पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये, कारण की हे सर्व खेळाडू नेहमी एकत्र खेळत असतात, मात्र आज एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमधून फॉर्च्युनर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिक्षा चालक मालक संघटना एकच मिनिट थांबायचं. निकलेश, यश ठीक आहे. निकलेशचा पुढील चेंडू इथे टाकला जाईल. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन, कारण की प्रतीक स्ट्रायकिंग वर आलाय. डावखुरी आताचा फलंदाज निकलेश, जर्सी क्रमांक 18 व्हीआयपी राईज एन कडून षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण निमेशला फिल्डिंग पोझिशन मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहतोय. लॉंगनला सतीश वाकचौरे पाहायला मिळतं. बंधू लॉंग आपला आहे, मात्र हा चेंडू आहे म्हणजे ऑफ स्टिकला सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज निकलेशला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. चांगला खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये. 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा खेळ आहे, मात्र इथे गोलंदाज आपले प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो. निकलेश ऑफ स्टिकचा चेंडू इथे खेळून काढलाय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. जोपर्यंत निमेश शेलार चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत प्रतीक एक धाव कंप्लीट करताना धाव संख्या 2 धावा धावफलकावर. सतीश वाकचौरे यांचे मोठे फॅन करण भोईर सध्या मॅचचा आनंद घेण्याकरिता येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. शेलारच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करताना निकलेश, पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात. एक चेंडू डॉट टाकलाय. पुढचा चेंडू राऊंड द विकेट ने बॅटर यश जाधव सज्ज होता. या मॅच मध्ये यशला जास्त फोकस केला जात आहे न्यू संघर्ष मिटपाडा टीम संघाच्या माध्यमातून. थोडासा गतीमध्ये परिवर्तन, हलकासा लेग कटर करण्याचा प्रयत्न झाला होता. विजय चंदन वेगाने चेंडू पर्यंत आलाय. दुसरा धाव मिळेल का? थ्रो चांगला आलाय, मात्र लेट कलेक्ट करण्याचा प्रयत्न तिथे झाला. त्याचं कारण इथे 2 धावा पूर्ण करताना यशला आपण बघितलं. धाव संख्या 4 धावा धावफलकावर. यशचा प्रयत्न सुरू झाल्यात मैदानामध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. विजय चंदनेने भरपूर अगदी वेगाने थ्रो फेकला होता, मात्र थोडासा लेट कलेक्ट करण्याचा प्रयत्न झाला तिथे. मिस जजिंग पाहायला मिळाली. निकलेश, यश साडे, हा चेंडू स्विंग अँड मिस, डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. काही गोलंदाजी केली आहे, शांतता ठेवली आहे गोलंदाज निकलेश शेलारने. अगदी कमी वेळामध्ये हा जास्त प्रगती करणारा खेळाडू आहे निकलेश शेलार. मिटपाडा या परिसरामध्ये एक संघ तयार नव्हता होत, मात्र त्या परिसरातील खेळाडूंना घेऊन निमेश शेलार आणि निकलेश शेलार यांनी एक संघ बनवला आणि त्या संघामध्ये आपण पाहतो चांगले खेळाडू निर्माण केले. आणि आता विकेट मिळाला असता थोडसा लेट थ्रो फेकला गेला आणि यशला इथे मिळेल जीवनदान. एक धाव कंप्लीट. धाव संख्या 5 धावा धाव फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी आवरली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निकलेश साठी जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पाहूया गोलंदाजीमध्ये सतीश वाकचौरे की विजय चंदने की निमेश शेलार तुम्हाला पाहायला मिळेल. थोडासा अनफिट आहे आज निमेश शेलार तुम्हाला पाहायला मिळतोय, तरीही देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आज टीम मध्ये रोहित जाधव नाहीये, त्याच्या जागेवर खेळाडू भरपूर मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. प्रामाणिकपणाने आज टीम मध्ये सर्व खेळाडू उपस्थित झालेत. क्षेत्ररक्षण करण्याला पहिला नक्कीच
आवाज दिला जात आहे पंचांच्या माध्यमातून की तुम्ही जास्त वेळ घेत आहेत. विजय चंदने गोलंदाज. आज 12 मॅन आपण पाहतोय. आज संघर्ष मिटपाडा टीम संघाचा नाहीये. 12वा खेळाडू प्रतिपदी संघाचा 12वा खेळाडू आमच्या सोबत आहे. काही हरकत नाहीये. ड्रेसिंग देखील कंप्लीट नाहीये. पॅनल्टी लेवल आहे. काही खेळाडू उपस्थित नाहीयेत. विजय चंदने षटक क्रमांक 2. एक फिरकी गोलंदाज. जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असतो तेव्हा हा गोलंदाज आपल्या टीमला त्या अडचणीतून दूर करण्यासाठी नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो विजय चंदने. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. समोर देखील हार्ड हिटर पिंच हिटर यश जाधव सज्ज होत आहे. पहिल्या 4 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. टीमची धाव संख्या 5 धावा धावफलकावर. नो स्ट्रायकिंगला प्रतीक जो 1 धावावर खेळत आहे. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच बनला, त्या खेळाडूला सध्याच्या घडीला शांत ठेवलाय न्यूज संघर्ष मिटपाडा टीम संघाच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. गोलंदाज फलंदाजी हालचाल बघत आहे, फुटवर्क चेक करत आहे, त्यानुसार गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गती वाढवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय. निमेश शेलार बघत राहील. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. बंधू अर्थात विजय चंदने विचारतो झेल होता का. झेल तर भरपूर दूर होता. चेंडू झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. धावसंख्या 11 धावा 11 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम ब्लू प्रांतर्स टीम. धावा झालेल्या आहेत 11 धावा. आता कुठेतरी धावा बनत आहेत विजय चंदनेच्या अगेन्स्ट यश जाधव ज्या नावाला ओळखला जातो त्या नावाने प्रमाणेच फलंदाजी करताना मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी करताना गोलंदाज विजय चंदने राऊंड विकेटने पुढील चेंडू टाकला जात आहे. बॅटर सज्ज आहे यश. पुन्हा एकदा बॅटची एक चेंडू हवेमध्ये आणि यश जाधवचं विकेट विजय चंदनेच्या खात्यामध्ये. आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता पाहायला मिळते वेलुली टीम संघाच्या माध्यमातून, कारण की बॅटर यश 10 धावा बनून आऊट झालेला आहे आणि गोलंदाज विजयने हा घेतलेला विकेट आहे. जबरदस्त झेल पाहायला मिळाली. पहिला विकेट यश जाधवचा इथे प्राप्त केल्यानंतर थोडीशी शांतता तुम्हाला पाहायला मिळते डगआउट मध्ये. येणाऱ्या बॅटर मध्ये कोण असेल पाहूया आपण. मिलिंद आलाय क्रमांक 3 वर. मिलिंदला चांगला खेळावा लागेल. विजय गोलंदाज. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. षटकारानंतर विकेट घेऊन कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विनिशन चांगला आहे या गोलंदाजाकडे. कटर चेंडू टाकले जाते, वेग वाढवला जाते गोलंदाजी मागे. मीडियम फास्ट गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, मात्र 1 बॉम्ब चेंडूला कलेक्ट केला जाते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करताना मिलिंदला आपण पाहतोय. 2 धावाने मिलिंदचं खातं खोलतोय. टीमची धाव संख्या 13 धावा धावफलकावर 13. एक चांगली सुरुवात इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज विजय चंदनेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. फक्त 8 धावा खर्च केल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये. विजय चंदने राऊंड विकेटने गोलंदाजी करताना. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर मिलिंद. मिलिंदला मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. प्रतीक फक्त 2 चेंडू खेळलाय, त्याच्यामध्ये एकच धाव प्रतीकने बनवली आहे. प्रतीकला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. धावा फक्त 13 धावा धावफलकावर. 7 चेंडूचा खेळ बाकी या डावातील. 7 चेंडू मध्ये किती धावा बनतील? 13 झालेल्या आहेत, त्याहून जास्त बनवावा लागतील. पुन्हा एकदा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय चेंडू. चाललाय सीमा रेखा पार. येणारा मॅक्सिमम 6 मिलिंदच्या बॅट मधून. षटकार मिलिंदच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाला. धावा धावफलकावर आता झालेल्या आहेत 19 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त.
19 धावा धावफलकावर. या षटकामध्ये एक विकेट मिळाला आणि त्याचबरोबर इथे आपल्याला बघायला मिळाला एक विकेट आणि 14 धावा. शेवटचा षटक पाहूया कोणता गोलंदाज असेल, किती धावा या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल, कारण की स्ट्रायकिंगला तुम्हाला प्रतीक पाहायला मिळेल जो वैयक्तिक 1 धावावर खेळत आहे. मिलिंद याच्या बॅटमधून 8 धावा आल्या. यश आउट झाला, त्याच्या बॅटमधून तुम्हाला 10 धावा पाहायला मिळाल्या. यश आउट झाल्यानंतर मिलिंद यांनी चांगला अटॅक सुरू केला होता मैदानाच्या आतमध्ये. आता इथे गोलंदाजीमध्ये सतीश वाकचौरे फ्रॉम सावंदे, एक अनुभवी खेळाडू. या चालू हंगामामध्ये 2 स्पर्धा आपल्या नावावर केलेल्या आहेत आणि 3 ला रनअप्स राहिलेले आहे टीमचे ते खेळाडू आहेत सावंदे स्पोर्ट्स सावंदे. दोन षटकामध्ये फक्त धावा झालेल्या आहेत, ते म्हणजे आपण पाहतोय 14 धावा. सतीश वाकचौरे गोलंदाज. पहिलं चेंडू, लेग ब्रेकर, लेग कटर, ऑफ ब्रेकर, चांगले गोलंदाजीमध्ये त्यांचं नाव आहे. आणि पहिला चेंडू पहा ऑफ स्टिकला ठेवलाय आणि हलकासा कट होताना बघितला आणि सरळ इष्टिकाच्या हातामध्ये इथे डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. इन्स्ट्रुमेंट म्युझिकल दुनियामधील बेताब बादशाह मोठा नाव आहे संगीत कला क्षेत्रामध्ये या खेळाडूचं. तो सध्या गोलंदाजी करताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. विजय चंदन चेंडूपर्यंत पोहोचलाय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, येतोय चौकार. प्रतीकच्या बॅटमधून येणारा हा खणखणीत चौकार, स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटमध्ये सेफ फटका इथे पाहायला मिळाला. पुढचा चेंडू सतीशचा, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, मात्र फॉलोथ्रो मध्ये अडू शकले नाही तिथे. ओ माय गॉड, मिडॉनला देखील चेंडू अडला गेला नाही आणि आता 2 धावा इथे पूर्ण करताना आपण पाहतोय बॅटर प्रतीकला. आता कुठेतरी धावा बनतायत आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. 3 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक नावाचा वादल मैदानामध्ये येणं बाकी आहे. समोर उडवलाय चेंडूला, विजय चंदने आहे, चुकी होणार नाहीये. बॅटर आउट. प्रतीक देखील आउट झालाय. 7 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. एक चौकार आला होता त्याच्या माध्यमातून. चांगली झेल पाहायला मिळेल विजयच्या माध्यमातून. विजय चंदने फ्रॉम गोरसई आउट झाल्यानंतर शांत पावलाने खेळाडू कक्षाकडे वळताना आपण पाहतोय. बॅटर प्रणय गेल्या मैदानाच्या आतमध्ये. दुपारचा भोजन आलेला आहे. आमचे सर्व ऑर्गनाइज कमिटी त्या मेजवानीवर ताव मारताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 25, सिल्वर जुबली धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रणय हा गोलंदाज फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहे. चला नो ऑर्गमेंट्स प्लीज. बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. सतीश वाकचौरे पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. या बेस आपण आता बॅटवर घेतल्या चेंडूला. शतरक्षक दूरवर आहे. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरं धाव देखील झाला असं मिलिंदला माहिती आहे, मात्र लक्ष नव्हता बॅटर प्रणयचा. 2 धावांनी धावफलकावर 2 धावा जोडल्या जात आहेत. 27 धावा इथे लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू सतीश. शेवटचा चेंडू षटकातील. शेवटचा चेंडूवर दांडी गुल केली आहे सतीश वाकचौरेने.
प्रणयचा विकेट मिळाला शेवटच्या चेंडूवर. बॅटर आउट. तर अशा प्रकारे 27 धावा झालेल्या आहेत आणि 28 धावांचा आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे. न्यू संघर्ष मिटपाडा संघाच्या अगेन्स्ट वेलुली टीम संघाच्या माध्यमातून. चला लगेच आपण पुढच्या मॅच कडे देखील बोलणार आहोत. आजच्या दिवसातील दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. पुढचा मॅचचा टॉस जो आहे या मॅचच्या समाप्तीनंतर होईल. गायत्रीनगर टीम संघाने तयारीत राहायचंय. या मॅचचा विजेता संघाशी तुम्हाला खेळायचा आहे. आयोजकांच्या सूचना आम्हाला आलेल्या आहेत. तर इथे लक्ष जो आहे 28 धावांचं आहे. 28 धावा कोणत्या प्रकारे बनवल्या जातील पाहूया. वेलुली टीम संघाची टीम मीटिंग मैदानाच्या मध्ये सुरू झाली आहे. टीम मीटिंग करणं देखील फार महत्वाचं आहे. जास्त धावा झाले नाहीयेत मात्र धावा अगदी चांगल्या आहेत. डिफेन्स देखील करू शकतात वेलुली टीम. तर नक्कीच शतरक्षण लावल्या जात आहे मैदानाच्या आतमध्ये वेलुली टीम संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाडून द्यायची आहे. ब्लू पॅन्थर्स वेलुली टीम आणि न्यू संघर्ष मिटपाडा तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला A1 चषक 2025 चा आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. अनेक पाहुणे येणं बाकी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळते. खेळमेळीचं वातावरण आहे आणि जेव्हा खेळमेळीचं वातावरण असतं तेव्हा चांगला खेळ नेहमी होताना आपण बघितलेला आहे. बंटी कुठेतरी उन्हाच्या उष्णतेमुळे वाचताना एखादा सावळीमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आपण कारण की वेळ फार होत आहे. सलामीची जोडी आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. सतीश वागचौर आणि निकलेश ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे ठराविक जोडी आहे. लक्ष 28 धावांचं चांगलं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. प्रत्येक आणि याचं षटक भरपूर महत्वाचं असेल या मॅच मध्ये. आणि हा पहिला षटक जर चांगला टाकला ना तर मग येणाऱ्या षटकामध्ये न्यू संघर्ष मिटपाडा संघावर दबाव वाढू शकतो टीम वेलवली. तर सलामीची जोडी सतीश आणि तुम्हाला पाहायला मिळते निकलेश. यश जाधव मागच्या मॅच मध्ये 10 धावा बनवू शकले आपल्या संघासाठी. चांगला खेळ तुम्हाला आज पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी यश तयारीमध्ये. यश जाधव फ्रॉम डोंडावली एक्सप्रेस गेंदबाज बिल्कुल तयार होते वे. सलामीची जोडी सतीश वागचौरे आणि निकलेश शेलार. चेंडूची मागणी केली मैदानाच्या मध्ये. लक्ष द्यायचं आहे रोहित. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयारीमध्ये. बॅटर देखील दोन्ही मैदानाच्या मध्ये गेलेले आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. मिटपाडा आणि वेलवली अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. या षटकामध्ये भरपूर काही लिहून जाईल. मॅचचं काय आहे ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या षटकापर्यंत नक्कीच कळेल. याचं षटक जर चांगलं राहिलं ना तर मग येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये दबावामध्ये खेळताना मिटपाडा तुम्हाला पाहायला मिळेल. यश याच्याकडे सर्वांचं लक्ष या मॅच मध्ये
सतीश स्ट्रायकिंग वर आहे. पहिला चेंडूवर जोरदार अपील झाली होती. आता अंपर इज बेस्ट जज. लेग बायचा इशारा. चेंडू जेव्हा लँड झाला ना तेव्हा गोलंदाज यश त्यांच्या समोर आला होता. एक धाव मिळते. धाव फलकावर धाव जोडली जाते. आता स्ट्रायकिंग वर निकलेश. हा डिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मीठ पाड्याची वलक निकलेश शेलार. पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाहीये आणि पहिला विकेट निकलेश शेलारचा मिळालाय. वेलुली टीम संघाला बॅटर आउट. स्वस्त्यामध्ये आउट केलाय यशने. मी अगोदरच सांगितलंय यशचं लक्ष आहे या मॅच मध्ये म्हणजे ते आयकॉन खेळाडू आणि ते आयकॉन खेळाडू म्हणजे सतीश वाकचौरे निकलेश शेलार यांच्यावर लक्ष आहे. एकाचा विकेट मिळाला यशला आणि स्वस्त्यात आउट झालाय. एकच धाव लागली आणि पहिला विकेट देखील मिळालाय. पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर निमेश शेलार. लेजेंडरी एक लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट बॉल मध्ये हा खेळाडू व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आज आपल्या एरियातील खेळाडूंच्या सोबत आज जरी वय 40 गाठण्याच्या तयारीत आहेत मात्र त्यांचा खेळ नेहमी चांगला राहिलेला आहे. सतीशला साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गेला निमेश. शांत वातावरण थोडंसं खेळाडू कक्षामध्ये. थोडंसं निकलेश आपण बसून घ्यायचंय कारण की आपण मैदानाच्या बाउंड्री लाईनवर उभं राहू नाही शकत. यश जाधव पुढचा चेंडू. समोर बॅटर सज्ज आहे निमेश. हलक्या हाताने फक्त टेक्निकल वापर केला गेलाय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक प्रतीक चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 2. निमेशने आपलं खातं खोललंय. टीमची धावा आहे 2. सेन्सिबल क्रिकेट याला म्हटलं जातं मित्रांनो. टेक्निकल क्रिकेट. आपल्याकडे जेव्हा क्लास असतो ना त्या क्लासचा वापर करणं फार महत्वाचं आहे. 18 चेंडूमध्ये 28 धावा बनवायचे आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा आल्यात. ही परिस्थिती पहिल्या षटकामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली होती जेव्हा गोलंदाजी निकलेश शेलार करत होता. आता सतीशचं देखील विकेट मिळालाय. सतीश वाकचौरे देखील स्वस्तामध्ये आउट होत आहे. अजून एक धक्का देताना वेलुली टीम संघाचा गोलंदाज यश जाधव. सतीशला या मॅच मध्ये खाता देखील खोलता आलं नाहीये. यशने झोप उडवली आहे ते मिठपाडा टीम संघाची. काय गोलंदाजी, क्लास गोलंदाजी पाहायला मिळत आहे. बोल्ड केलाय अगदी. मिडल स्टंप उघडला होता. दांडी गुल केली आहे सतीश वाकचौरेची. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये. निखिल क्रमांक 4 वर. निखिलला आता शांतता ठेवावी लागेल खेळपट्टीवर. याचं षटक मी अगोदरच म्हटलं होते फार महत्वाचं षटक आहे. पहिला चेंडू खेळत असताना इथे पाहतोय निखिलला आपण पाहतोय खेळपट्टीवर. गेम प्लॅन बी चा वापर केला गेलाय याच्या माध्यमातून. ए सक्सेसफुल राहिलं नाही. फक्त 27 धावा बनवल्या. बी म्हणजे गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर इथे आतापर्यंत 2 विकेट 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात बाहेर निघताना. निकलेश शेलार नंतर सतीश वाकचौरे देखील डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना बघितला आपण. यश आता राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. समोर बॅटर निखिल. इथे डावखुऱ्या त्याचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली सुरुवात होईल आणि आता जर विकेट आला तर पूर्ण दबावाखाली जाईल टीम मिठपाडा. मोठा फटका केला. चेंडू हवेमध्ये. प्रतीक दूरवर आहे. थांबणार नाहीये चेंडू. सीमा पार. येतोय चौकार. टीम मिठपाडा अडचणीमध्ये आले तेव्हा हा खेळाडू अर्थातच निखिल धावून आलेला आहे आणि आता त्यांनी ठोकलाय पहिला चौकार. गुड बॅटिंग.
चौकाराने धावसंख्या झाली आहे 6 धावा धाव फलकावर. इक्वेशन 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा समोर इनफिल्डच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग झाली आहे चांगली. फक्त तुम्हाला एकच धाव मिळेल घेताना. निखिल षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 7 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग, जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली या षटकामध्ये यश जाधवच्या माध्यमातून. जबरदस्त पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती लेग बायच्या स्वरूपात. त्यानंतर विकेट आला. त्यानंतर सिंगल. चौथा चेंडू विकेट. 5वा चेंडू चौकार आणि एक सिंगल. 6 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झालेला आहे आणि धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 2 गडी बाद 6 धावा. चला, टीम मीटिंग नकोय, अजिबात चर्चा नकोय. ऑलरेडी भरपूर खर्च झालेला आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये मेसेज पोहोचला जात आहे निखिलेश शेलारच्या माध्यमातून की या षटकामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे. म्हणजे 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी कोणता गोलंदाज असेल पाहूया आपण. काय रणनीती आखली जात आहे गोलंदाजीसाठी. कुरुंद गावचा हा गोलंदाज मला तरी वाटतं प्रतीक तयारीमध्ये पाहायला मिळत आहे. प्रतीक कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल पाहूया आपण. थोडस पाणी थंडगार. ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये पाणी नेलं त्या खेळाडून देखील पाणी पिलं आणि आपल्या सोबत असलेल्या खेळाडून देखील पाणी पाजलं. एक पुण्याचं काम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आपण टीम ऑनर आता पाहू शकता. बॅनर्स या स्पर्धेच्या आयोजकांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर एकविरा मिनरल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर टॉस बॉक्स दाखवला जात आहे. त्यानंतर तुम्हाला बॅनर पाहायला मिळेल सन्माननीय सुमित सुरेश म्हात्रे साहेबांचा बॅनर. दिनेश वारगडे, निवृत्ती मगर सर यांना दाखवला जात आहे. कैलासजी घरात, पिंटू रमेश वालंज सरांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर भोईर, ॲडव्होकेट विजय जाधव, यश यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. रितेश जाधव, सतीश जाधव आणि निलेश जाधव यांचा तुम्हाला बॅनर पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये प्रतीक षटक क्रमांक 2 इथे टाकण्याची तयारी आहे आणि दुसरा षटक पाहूया कोणत्या प्रकारे टाकला जाईल. आणि बॅटर निखिल सज्ज आहे खेळपट्टीवर. इक्वेशन सांगितलेलं आहे. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. 10.50 ची सरासरी गाठायची आहे. एक मोठा फटका प्रति षटकामागे मारायचा आहे. गोलंदाज प्रतीक, मॅन फ्रॉम कुरुन. थोडासा वेळ कमी घे, अधिक वेळ आपण घेऊ नका प्लीज प्रतीक. लक्षात घ्या आपण मॅच गरम सिच्युएशन मध्ये आहे. पंच देखील समजून सांगतायत की तुमच्याकडे फक्त 60 ते 70 सेकंद असतात जेव्हा तुम्हाला गोलंदाजी सुरू करणं महत्वाचं आहे. इथे गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रतीक फ्रॉम कुरुंद आणि बॅटर निखिल सज्ज होते खेळपट्टीवर. निमेश आणि निखिलची जोडी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू ओरपी चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना निखिलच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. एक मिनिट विजय चंदने, आपण मैदानाच्या बाहेर या. पंच काय जे निर्णय घ्यायचे ते घेतील. षटकाराचा इशारा आलेला आहे आणि थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय योगांचं शुभागमन होणार आहे या क्रीडा नगरीवर. त्यांची उपस्थिती थोड्याच वेळात होते. षटकाराने आता इथे मॅचचं समीकरण थोडस चेंज झालेलं आहे. निखिलच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6 चौकार षटकार ठोकताना आपण बघितलं या बॅटरला. चांगले बॅटिंग करताना डावखुरी हाताचा फलंदाज आणि डावखुरी हाताचा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट येणारा हा तुफानी षटकार. हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे आणि आता पहा पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. आवाजाचा जोरदार अपील झालाय मात्र अंपरीज बेस्ट जज. डॉट चेंडू कमबॅक करताना प्रतीकला आपण पाहतोय. आज आमचे डीजे मॅन याने पोट भरून जेवण केलंय. सुस्ती आली आहे त्यांना. थोड्याच वेळात त्यांचा डीजेचा आवाज ऐकायला मिळेल. थोडासा आराम करू द्या त्यांना देखील. हा चेंडू पहा थोडासा रेंजच्या बाहेर आहे.
वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. 14 धावा धावफलकावर 14. अजून 14 धावांची आवश्यकता असेल. नो होता 6 अँड नो होता सर. यस मग 15 धावा झालेल्या आहेत. ओ चांगला कट केलाय चेंडूला, गॅप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडू मागे आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव पूर्ण केलाय. तिसरा धाव घेण्याची तयारी आहे आणि 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. काय खेळ पाहायला मिळतोय. जिद्द चिकाटीचा हा खेळ तुम्हाला पाहायला मिळत आहे. 18 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. इथे आपण पाहतोय टीम मिठपाडा संघाच्या माध्यमातून आता फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. आज टीम मध्ये यशने चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स घेतल्या. मात्र प्रत्येकच्या षटकामध्ये नो प्लस सिक्सर आला, त्यानंतर डॉट आला, वाईड आला आणि आता 3 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थोडीशी फिल्डिंग मध्ये थोडीशी चुका होत आहेत. गोलंदाज प्रतीक, निमेश शेलार, एक लेजेंडरी मिठपाड्याची वलक खेळाडू आपण पाहतोय. पहा ऑफस्टिकच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं मात्र बॅटची एज अँड गॉन विकेट. वेलकम. सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय योगेश जाधव दादांचं शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये A1 चषक 2025 या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रत्येक खेळाडूचा स्वप्न आहे. ती ट्रॉफी म्हणजे मॅन ऑफ द मॅच. स्पॉन्सर त्यांचं शुभ आगमन होत आहे. थोड्याच वेळात आपण त्यांना बघणार आहोत या व्यासपीठावर. न्यू बॅटर विजय चंदने मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर मागच्या झालेल्या VN ट्रॉफी गायत्रीनगर या ट्रॉफीमध्ये या खेळाडूने गोलंदाजांना चोपताच ठेवला होता. असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विजय चंदने षटक क्रमांक 2. प्रतीकची गोलंदाजी कमबॅक करताना विकेट घेऊन शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील, कारण की 18 झाल्या, 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी चालून आली होती. अजून एक विकेट मिळाला असता. एक धाव इथे पूर्ण केली जाते विजेच्या माध्यमातून. धावा झाल्यात 19 धावा धावफलकावर. विजेचं खातं ओपन होत आहे. मला तर वाटतं सन्माननीय योगेश जाधव इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर आहेत या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. A1 चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज प्रतीकचा डॉट चेंडू इथे टाकला गेलाय. चांगली बॅटिंग केली आहे निखिलने. मात्र शेवटच्या षटकामध्ये किती धावा वाचतील हे पाहणं महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत 20 धावा धावफलकावर. 8 धावांची आवश्यकता आहे. वेलकम. आमचे कॅमेरामॅन आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करताना आपण पाहतोय, ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. योगेश जाधव यांना तुम्ही पाहतायत. त्यांना लीड करताना प्रशांत जाधव आपण पाहतोय त्यांच्या सोबत आणि संपूर्ण आयोजन कमिटी. इथे चेंडू हवेमध्ये होता, जेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. 21 धावा, 7 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये इक्वेशन 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. चौदा धावा खर्च झालेल्या आहेत प्रत्येकच्या षटकामध्ये. सन्माननीय या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात आलेली आहे ते ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय पाहुण्यांना आपण आपल्या टीम मॉनिटर पाहतात. प्रिन्स मूव्हीज यांच्या कॅमेरामध्ये हा कॅप्चर आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम मॉनिटरवर आम्ही संपूर्ण विराज ग्रुप 1200 त्यांना लीड करताना आपण पाहतोय. आणि तसेच या स्पर्धेचे आयोजक निमेश शेलार देखील आता जोडलेत त्यांच्या सोबत आणि हळूहळू आमच्या या मुख्य व्यासपीठावर त्यांची उपस्थिती होत आहे.
दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. एक मोठी स्पर्धा या परिसरातील आणि या स्पर्धेचे आयोजक पाहुण्यांना या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय लीड करताना. थैंक यू सो मच आपण आलत या स्पर्धेमध्ये. बैक टू क्रिकेट. 6 गेंदे 7 रन. आइए अब मैच की ओर चलते जहां पर गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार होते हुए गेंदबाज प्रेम. गेंदबाज 6 गेंदों में 7 रन बजाने प्रेम को. और बल्लेबाज होंगे स्ट्राइकिंग पर बल्लेबाज निखिल, जिन्होंने अब तक अच्छी बल्लेबाजी की अपने टीम के लिए. 6 गेंदों में 14 रन बनाए अपने टीम के लिए. ये गेंद काफी महत्वपूर्ण इस ओवर की. 6 गेंदे और 7 रन. क्या रिकॉर्ड बनाएंगे गेंदबाज प्रेम? बल्लेबाज निखिल तैयार होते हुए. समय के बारे में यश आपको ध्यान रखना है, काफी समय लिया जा रहा है इस मैच के लिए. पहली गेंद. रफ्तार भरे गेंदबाज प्रेम पहली गेंद लेकर. पहली गेंद खूबसूरत गेंद. डॉट करते हुए गेंदबाज प्रेम. मैच गर्म होता हुआ. अब 5 गेंदे 7 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. अब तक बल्लेबाज 3 गेंदे डॉट खेले और 4 बल्ले पे लिए गेंद. निखिल बल्लेबाजी कर रहे हैं. काफी अच्छे बायत के बल्लेबाज है, लेकिन पहली गेंद काफी खूबसूरत गेंदबाजी की यहां पर अब प्रेम ने. अगली गेंद. यहां पर डेड बॉल का इशारा था वहां पर द्वारा. गेंदबाज प्रेम. शुरुआत तो अच्छी की है उन्होंने, लेकिन बल्लेबाज भी काफी डेंजरस बल्लेबाज है स्ट्राइकिंग पर. ये देखिए ब्लॉक हॉल में गेंद की थी वहां पर. फिर से एक बार डॉट गेंद. क्या गेंदबाजी हो रही है. अब 4 गेंदे 7 रन. क्या गेंदबाज अपने टीम का साथ निभाएंगे? क्या बल्लेबाज 4 गेंदों में 7 रन बनाएंगे? मैच फंसता हुआ, मैच अटकता हुआ. अब गली की हड्डी बनती हुई है 7 रन टीम मिटपाड़ा टीम के लिए. काफी निराश किया सतीश वागचौरे, निखिलेश, निमेश. अब क्रीज के ऊपर निखिल और विजय को अच्छी बल्लेबाजी करनी होगी. अगली गेंद बढ़िया स्ट्रोक, लेकिन फील्डर है वहां पर. लेकिन ये देखिए 1-2 का 4 गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए निकलती भी. काफी खराब परफॉर्मेंस हो रहा है निखिल का, लेकिन निखिल भी हार नहीं मान रहे. 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन. अब 3 रन चाहिए. राहत की सांस ली होंगी मिटपाड़ा टीम ने. बोल्ट इक्वेशन 3 गेंदों में 3 रन चाहिए. अब काफी अच्छी गेंदबाजी की गेंदबाज ने. मूड बनाया अब तक गेंदबाज ने, लेकिन फील्डिंग कहीं ना कहीं खराब की थी वहां पर. प्रणय थे वहां पर. अगली गेंद. फुलटास गेंद. बल्ले के बीचों बीच लिए गेंद को. यश ने उठाया गेंद को. एक ही रन पूरा करते हुए बल्लेबाज निखिल. स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन. 2 गेंदों में 2 रन चाहिए. चेसिंग ड्रेसिंग कंपलसरी इस टूर्नामेंट का नियम है, सभी जानते हैं. 2 गेंदों में 2 रन बचाने. एक भी बचाते तो फिर ये मैच जीत जाएंगे बेलोली टीम. फिर 2 रन बनाते तो फिर ये टीम मिटपाड़ा जीत जाएंगे. विजय चंदन है, कुछ भी कर सकते, कुछ कहा नहीं जा सकता इस मैच का. हमारे बीच हमारे मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सर योगेश जी जादव हमारे साथ जुड़ चुके हैं. और उनके बगल में इस टूर्नामेंट में आज उन्होंने अच्छी कमेंट्री की है स्वप्निल जादव, आप देख सकते हो. प्रेम. क्या अपने टीम के लिए प्रेम बढ़ाएंगे? प्रेम. क्या बल्लेबाज इसी गेंद पर मैच फिनिश करेंगे? विजय चंदन है, काफी मशहूर एंड मारूफ बल्लेबाज है, लेकिन ये क्रिकेट है दोस्तों. क्रिकेट में अगर मगर को जगह नहीं है. कुछ भी कहा नहीं जा सकता इस मैच का. यहां से गेंद डॉट भी आती तो फिर रोमटे खड़े हो जाएंगे अगले गेंद पर दोनों ही टीम के. प्रतीक समय के बारे में ध्यान रखना है. यश काफी समय बीता जा रहा है. आज ही फाइनल खिलाना है हमें. ये गेंद काफी इंपॉर्टेंट दोनों टीम के लिए. प्रेम अगली गेंद लेकर. बल्लेबाज विजय ने भेज दिया गेंद को. बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई गेंद. अंपर का इशारा था 6 रनों का. मैच को खुला किया वहां पर विजय ने. इस मैच को जीत लिया है मिटपाड़ा टीम ने.
कॉंग्रॅच्युलेशन विजय चंदने, निखिलेश शेलार, निमेश